शिवसेना युबीटीच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारलेली आहे। 1.5 तास बैठक चालली, पण ते 6 खासदार मात्र आलेलेच नाहीयेत। गैरहजर खासदारांना आता कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलंय। तुम्ही या बैठकीला अनुपस्थित होतात तर तुमच्या गैरहजेरीचं कारण नेमकं काय आहे ते कारण विचारणारी कारणे दाखवा नोटीस आता शिवसेना युबीटी कडून बजावण्यात आलेली आहे। अनिल देसाई यांनी त्याबद्दल माहिती दिलेली आहे, पण ते 6 खासदार हजर राहतील अशी अपेक्षा होती असे अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे, पण ते हजर राहिले नाहीत। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता फुटलेले आहे हे जवळपास उघड झालेलं आहे। व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर राहिलेत। 6 खासदारांच्या नवीन गटाची आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे। शिंदेंची राजकीय खेळी आणि या खेळीमध्ये ठाकरे मात्र क्लीन बोल्ड झालेले आहेत। 6 खासदार फोडण्यात आलेले आहेत ठाकरेंचे। व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत, त्यामुळे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। शिंदेंची राजकीय खेळी बघायला मिळते आहेत, त्यात ठाकरे क्लीन बोल्ड झालेले आहेत। श्रीकांत शिंदे काही वेळापूर्वी या सर्व 6 खासदारांसोबत फोनवरून त्यांनी संवाद साधल्याचं सुद्धा कळतंय। त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदे या खासदारांच्या संपर्कात आहे काय बघावं लागेल आणि या 6 खासदारांचा वेगळा गट स्थापन होण्यासंदर्भात काय अधिकृत माहिती येते हे सुद्धा पाहावं लागेल। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे का येणाऱ्या 2 दिवसात अधिकृतरित्या शिवसेना संबंधित पत्र आणि संबंधित फोटो आहे ते समोर आणणार आहेत अशी एक अधिकृत माहिती समोर येते। त्यामुळे आपला जो विषय होता का पत्राची कॉपी अजून समोर आलेली नाही, फोटो आली नाही आहेत, हा जे ठाकरे गट प्रश्न उपस्थित करत होता त्याला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे। 2 दिवसात आम्ही पत्र आणि फोटो जे आहेत ते मीडियासमोर आणू किंवा ते सर्वांसमोर आणू असं त्यांनी म्हटलेलं आहे। ही एक महत्त्वाची भूमिका आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकांत शिंदे वारंवार 6 खासदारांच्या टचमध्ये आहे, 6 खासदारांच्या बरोबर बातचीत करतायत, त्यांना दिलासा देत आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची जी म्हणणं आहे ते ऐकून घेत आहेत। एकनाथ शिंदेही फोनवरून या 6 खासदारांच्या टचमध्ये आहेत। 6 खासदार अज्ञातस्थळी आहेत। खरं तर बघायला गेलं 2 ते 3 दिवस हे अज्ञातस्थळी राहू शकतात। जी काही प्रक्रिया आहे तांत्रिक बाबी आहे त्या पूर्ण होईपर्यंत हे खासदार अशाच अज्ञातस्थळी राहतील आणि त्यानंतर जसं एक प्लॅनिंग होतं का 19 तारखेला वर्धापन दिनाच्या दिवशी या खासदारांना डायरेक्ट स्टेजवरती आणायचं आणि डायरेक्ट पक्षप्रवेश करून घ्यायचा, ते कुठेतरी प्लॅनिंग आता बॅकफुटला आलेलं आहे आणि 19 तारखेला हे सर्व घडणार नाहीये। तर आता त्याच्या 2-3 दिवस आधी पुढे जाऊ शकतात। 22-23 तारखेला हा मोठा पक्षप्रवेश होऊ शकतो, ही मोठी घोषणा होऊ शकते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीतच तांत्रिक बाबीमध्ये अडकलेली ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या मागे शिवसेना लागलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गट म्हणजे तांत्रिक गोष्ट यांना कसं अडकवता येईल, कशा प्रकारे कायदा त्या 6 खासदारांना अडकवता येईल, कशा प्रकारे व्हीपचा उपयोग करता येईल, कारणे दाखवा नोटीस त्यांनी बजावलेलीच आहे, परंतु याच्या पुढे कुठची कायदेशीर कारवाई कशी करता येईल, यांचं सदस्य पद कसं आपण मोडून काढू याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असणार आहे। त्यामुळे आता ठाकरे गट कोणती कायदेशीर कारवाई करतात आणि शिवसेनेकडनं म्हणजे एकनाथ शिंदेकडनं त्यांना या कायदेशीर कारवाईला कशा प्रकारे उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे कपिल, तुम्ही सोबत राहाच, पण सातत्यानं आता वेगानं घडामोडी घडतायत। कालपासून प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय आणि आता सुद्धा ही बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीनंतरची अनिल देसाईंची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आपण बघितली आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते, राऊतांच्या तुडवा या वक्तव्यानंतर आता या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे। राज्य गुप्तचर यंत्रणेनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे 24 तास या खासदारांना आता सुरक्षा पुरवली जाणार आहे। त्या खासदारांच्या घरासमोर देखील सुरक्षा असेल आणि त्या खासदारांना सुद्धा आता Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे। राऊतांच्या तुडवा या वक्तव्यानंतर हा निर्णय बघायला मिळतोय।